वरखेड येथील नीता त्र्यंबक ढगे वयवर्ष 30 ही महिला 26 नोव्हेंबर रोजी गावातून निघून गेली। पाथरी ठाण्यात दुसऱ्या दिवशी नातलगांनी माहिती दिली, मात्र ती परत येणार असल्याचं कळाल्यानं तक्रार दिली नाही। मात्र ती आलीच नसल्यानं 4 डिसेंबर रोजी मिसिंग दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी चौकशीत तिच्या मोबाईलचा CDR काढला। यात ती जिजा वाघमारे राहणार फुलवाडी, जिल्हा जालना याला वारंवार फोन करत असल्याचं आढळलं। त्यानंतर जिजा वाघमारेला वरखेड येथील हाजू पठाणच्या मोबाईल नंबरवरून कॉल आल्याचं आढळलं। पोलिसांनी हाजू पठाण याचा शोध घेतला। 15 डिसेंबर रोजी त्याला बीड जिल्ह्यातून उचललं। चौकशीत या खून प्रकरणाचा उलगडा झाला। नीता ढगे आणि जिजा वाघमारे यांचा मागील 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। पती व 2 मुले असताना तिचे हे संबंध होते। हे दोघे लग्न करण्यासाठी 26 नोव्हेंबरच्या सायंकाळी फुलवाडी येथून आळंदीला जात होते। त्यांच्यासोबत लग्नासाठी साक्षीदार म्हणून हाजू पठाण होता। बीड ते अहिल्यानगर दरम्यान धाब्यावर जेवण करत असताना संशयावरून त्यांच्यामध्ये वाद झाला। 28 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान जिजा यांना रस्त्यात थांबून नीता ढगे हिच्या डोक्यात रॉड घालून ठार मारलं। मृतदेह करंजी घाट तालुका पाटर्डी हद्दीत टाकून दिला, अशी माहिती हाजू पठाणनं पाथरी पोलिसांना दिली आहे। 17 डिसेंबर रोजी सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरके आणि पथक घटनास्थळी रवाना झालं। तिथं मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला। महिलेची मिसिंग तक्रार दाखल झाल्यानंतर पाथरीचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके, पोलीस निरीक्षक संतोष मरळ, हेड कॉन्स्टेबल रामा हतागळे यांनी CDRची बारकाईनं तपासणी केली। यावरून धागेदोरे शोधत या खुनाचा उलगडा केला। मुख्य आरोपीचा मोबाईल क्रमांक बंद असल्यानं तो हाती लागला नाही।